श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत मोशी येथील खंडोबा मंदिर. आज रविवार असल्यामुळे विचार केला की खंडोबाचं दर्शन घेऊया. त्यामुळे आपण आलेलो आहोत खंडोबा मंदिरात. तर चला तर मग सगळेच आपण दर्शन घेऊया. हे मंदिर आणि हा आहे मंदिराजवळचा परिसर. निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे मंदिर अगदी शांत आणि प्रसन्न करणार आहे. रस्ता थोडा खराब आहे आणि हा आहे आत जाण्याचा मार्ग. रस्त्याचं थोडं काम चालू आहे, त्यामुळे तुम्ही गाडी बाहेर लावून आत चालत जाऊ शकता. तुम्ही बघू शकता हा परिसर सगळं चारी बाजूनी याच्या शेती आहे. आधी तुम्ही बघू शकता हे जे शेड वगैरे दिसते ते आहे खंडोबा मंदिर. तर इथे एक पण बिल्डिंग वगैरे इथं काहीच नव्हत्या, फक्त शेती होती. पण जसं मोशी एरिया डेव्हलप होतोय तसं तुम्ही बघू शकता आजूबाजूला आता इथे बिल्डिंग झाल्यात. आधी काहीच नव्हतं, मंदिर आणि शेती एवढंच होतं. तर मंदिराच्या चारी बाजूला आता शेती आहे. हे आहे मंदिर. इथे गवत आहे, गुरांना चारा देण्यासाठी लावलेलं गवत आहे. बघा, आपण आत जाऊया. बघू शकता किती छान हिरवगार सगळीकडे दिसते. तर चिंचेचं झाड पण आहे. झाडाला चिंचा बघा किती आल्यात. इथे बसायला त्यांनी बाकडे वगैरे पण ठेवलेले, म्हणजे कोणी जर आलं वयस्कर मंडळी तर थोडा वेळ दर्शन घेऊन तुम्ही पण इथे जर आले तर थोडा वेळ बसू शकता. त्यासाठी बाकड्यांची पण व्यवस्था केली आहे. हे आहे शेत. इथे कोथिंबीर लावली होती, लाल माठ होता, तिकडे पलीकडे शेवगा लावलेला. जेव्हा चंपाषष्ठीचा उत्सव होता तर तेव्हा इथे खूप मोठा महाप्रसाद इथे ठेवलेला. इथे शेतात त्यांनी ठेवलेलं, म्हणजे इथे शेतात त्यांनी जेवण केलेलं आणि गर्दी पण भरपूर होती. महाप्रसाद इथे ठेवलेला. बघू शकता शेतात लोक कशी कामं करतात. आणि हिरवागार असं खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं. आता आपण जाऊया मंदिराकडे. बघा, इथे बाबा पण दर्शनाला आलेत. ते पण बसलेत, जरा वेळ चालत आले म्हणून थोडा वेळ बसले होते दर्शन घेण्यासाठी. आणि नेमकं काय झालं, जे पुजारी आहेत ते सकाळी पूजा करून गेले होते. ते काय चावी तिकडे ठेवत नाही, त्यामुळे आपल्याला चावी भेटली नाही. तर मी तुम्हाला तसंच आता दर्शन, चावी नाही त्यामुळे उघडता आलं नाही, तसंच आपण दर्शन घेऊया मंदिराचं. चला, बघू शकता तुम्ही. हे जे खंडोबा मंदिर आहे हे पुणे जिल्ह्यातलं एक पुरातन आणि महत्त्वाचं ठिकाण आहे. म्हणजे जेजुरीच्या खंडोबाच्या परंपरेशी हे जोडलं गेलं आहे. जिथे जेजुरीचा खंडोबा, म्हाळसा आणि बाणाईची मूर्ती आहे. खूप जुनं मंदिर आहे. आम्हाला पण जसा वेळ भेटतो, जेजुरीला जेव्हा जाणं होत नाही तर रविवारी जसा वेळ भेटतो तसं आम्ही इकडे येत असतो. ही आहे विहीर. विहिरीत खूप घाण होती, विहिरीत पाणी नाहीये सध्या. जेव्हा पावसाळा असतो तेव्हा ही विहीर भरलेली असती आणि मला वाटतं या विहिरीतनंच शेतासाठी जे काय पाणी लागतं त्या विहिरीतनं जेव्हा पावसाळा असतो तेव्हा ते पाणी वापरलं जातं शेतीसाठी. आता त्याच्यात काहीच पाणी नाही, पूर्ण विहीर कोरडी आहे. हा आहे मंदिराच्या तिथला परिसर. एवढा स्वच्छ आणि छान, खूप सुंदर. इथे एक मंदिर दिसतंय, पण ते मंदिर नेमकं कशाचं आहे ते मला माहिती नाही, कारण तिथे नाव पण लिहिलं नव्हतं. तर हे बघू शकता. जर तुम्ही बोराडेवाडी या एरियामध्ये राहत असाल
किंवा मोशीमध्ये, तर तुम्ही मॅपवर टाकू शकता जाधववाडी खंडोबा मंदिर. तर मॅपवर तुम्हाला पूर्ण पत्ता याचा मिळेल. किंवा कधी या साईडला तुमचं येणं झालं तर तुम्ही नक्की या खंडोबा मंदिरात या. एकदम शांत, प्रसन्न, निसर्गरम्य असं ठिकाण आहे, जिथे तुम्ही थोडा वेळ येऊन बसू पण शकता. आता आम्ही आलो आहे चिंचेच्या झाडाच्या इथे. म्हटलं थोडा वेळ बसून 1-2 चिंचा खाव्या. तर झाडावरनं काय काढल्या नाहीत, पण तिथे पडल्या होत्या 2-3 चिंचा. तर चिंचा खाण्याचा थोडासा आनंद घेतला. तर असं होतं आजचं आपलं दर्शन. तर तुम्हाला खंडोबा मंदिर दर्शन हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.